नमस्कार. आज आपण एका अशा भन्नाट आणि आयुष्य बदलणाऱ्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत जिने जगभरातील अनेक यशस्वी लोकांना घडवलंय. ती संकल्पना म्हणजे गोल्डन सर्कल आणि का या एका छोट्याशा शब्दाची प्रचंड ताकद. आपण नेहमी पाहतो की अनेक लोक रात्रंदिवस मेहनत करत असतात, पण त्यामागील खरा हेतू त्यांनाच स्पष्ट नसतो. आजच्या या विश्लेषणात आपण याच रहस्याचा पडदा उठवणार आहोत. एक अतिशय सोपा पण मेंदूला चालना देणारा प्रश्न आज आपल्यासमोर आहे. आपण जे काही करतो त्यामागे नक्की खरा उद्देश काय असतो? जगातील जेवढे अत्यंत यशस्वी लोक आणि महान संस्था आहेत ना, त्यांची सुरुवात नेहमी याच एका सखोल प्रश्नापासून होते. हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो आणि फक्त वरवरचं काम करण्याऐवजी थेट मुळापर्यंत जाण्याची प्रेरणा देतो. भाग 1. काची खरी ताकद. चला तर मग या मुख्य तत्वज्ञानाच्या अगदी खोलवर जाऊया. आता का म्हणजे नक्की काय? हे केवळ एखादं वरवरचं कारण नाहीये, तर तो आपला अत्यंत मूलभूत उद्देश आहे. आपला स्वतःचा ठाम विश्वास आहे आणि कोणत्याही कृतीमागील ती एक खरी प्रेरणा आहे. जेव्हा आपण का बद्दल बोलतो ना, तेव्हा आपण त्या आंतरिक ऊर्जेबद्दल बोलत असतो, जी आपल्याला दररोज सकाळी उत्साहाने अंथरुणातून बाहेर पडायला भाग पाडते. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे गोल्डन सर्कलची संकल्पना. आपण अनेकदा पाहतो की आपल्याला काय करायचंय आणि ते कसं करायचंय हे सगळ्यांनाच चांगलं माहिती असतं. हे दोन्ही घटक नक्कीच महत्त्वाचे आहेत, त्यात वादच नाही. पण खरी गोम इथेच आहे. जोपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेच्या अगदी मध्यभागी का म्हणजेच आपला मूळ उद्देश नसतो, तोपर्यंत ते सर्व प्रयत्न पूर्णपणे अपूर्णच राहतात. खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर या मध्यबिंदूपासून बाहेरच्या दिशेने प्रवास होणं अगदी मस्ट आहे. भाग 2. प्रेरणा आणि प्रभावी नेतृत्व. आता हे मूळ तत्वज्ञान इतरांना प्रेरित करण्यासाठी कसं वापरता येईल ते पाहूया. इथं एक अतिशय भारी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जे खऱ्या अर्थाने महान नेते असतात ना, ते लोकांसमोर फक्त त्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची यादी वाचून दाखवत नाहीत. त्याऐवजी ते एक अतिशय सखोल आणि प्रेरणादायी असा उद्देश शेअर करतात. जेव्हा एखादा नेता स्वतःच्या ठाम विश्वासाबद्दल बोलतो, तेव्हा लोक आपोआप त्यांच्याकडे चुंबकासारखे आकर्षित होतात आणि एकत्र येऊन काम करायला तयार होतात. इथला सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की लोक उद्देशाशी जोडले जातात, फक्त वस्तूंशी नाही. मानवी नातेसंबंध हे काही फक्त आर्थिक देवाणघेवाणीवर चालत नाहीत, तर ते समान मूल्यांवर आणि विश्वासांवर टिकून असतात. जेव्हा आपला उद्देश आणि समोरच्याचा उद्देश एकच असतो, तेव्हा तिथे एक अतूट असं घट्ट नातं निर्माण होतं. भाग 3. का शोधण्याची सोपी प्रक्रिया. आता हे सगळं प्रत्यक्ष आयुष्यात कसं आणायचं त्याची पद्धत पाहूया. स्वतःचा उद्देश शोधण्यासाठी इथं एक अतिशय सोपी पण प्रभावी आत्मनिरीक्षण सूची दिली आहे. रोजच्या या धावपळीत आपण क्षणभर थांबून हे विचारलं पाहिजे, मी हे काम नक्की का करत आहे? माझ्या या कृतीचा व्यापक पातळीवर समाजाला काय फायदा होणार आहे? आणि माझा स्वतःचा मूळ विश्वास नक्की काय आहे? या साध्या वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधली ना, की रोजच्या जीवनातला सगळा गोंधळ दूर होऊन एकदम लख्ख स्पष्टता येते. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका शिक्षकाचा उत्तम उदाहरण घेऊया. एखाद्या शिक्षकाचा विचार केला तर त्यांचं काय हे वर्गात पुस्तकातील विषय शिकवणं असू शकतं. पण त्यांचा खरा उद्देश म्हणजेच त्यांचं का हे केवळ गणित किंवा विज्ञान शिकवणं नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी खऱ्या अर्थाने तयार करणं हा असतो. हा व्यापक दृष्टिकोनच त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत अक्षरशः जादू करतो. भाग 4. कापासून कायपर्यंतचा प्रवास. हे सगळं प्रत्यक्ष कृतीत कसं उतरतं ते आता आपण बघूया. एकदा का मध्यभागी असलेला आपला मूळ उद्देश म्हणजेच का अगदी आरशासारखा स्पष्ट झाला की मग कोणतीही कृती करणं अत्यंत सोपं होतं. रोजचे छोटे मोठे निर्णय घेताना किंवा नवीन आव्हानांना सामोरे जाताना जो काही ताण येतो तो पूर्णपणे नाहीसा होतो, कारण आता प्रत्येक कृतीला एका भक्कम अशा उद्देशाचा आधार मिळालेला असतो. आणि म्हणूनच हा अचूक क्रम आपण फॉलो केला पाहिजे. ही एक प्रकारची साखळीच आहे. सर्वात आधी येते पायरी 1 का, जो आपला मुख्य उद्देश आहे. तो एकदा फिक्स झाला की येते पायरी 2 कसं, जी आपली कार्यपद्धती किंवा प्रोसेस असते. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी एकदम अचूक असतात तेव्हा आपोआप येते पायरी 3 काय, जो आपल्याला मिळणारा उत्कृष्ट निकाल असतो. म्हणजेच बाह्य जगातील आपला निकाल हा नेहमी आपल्या अंतर्गत उद्देशावरच अवलंबून असतो. भाग 5. आधुनिक जीवनातील व्यावहारिक उपयोग. आता हे तत्व फक्त मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठीच नाहीये, तर ते आपल्या रोजच्या जगण्यात कसं उपयोगी पडतं ते पाहूया. एक भक्कम का निश्चित केल्यामुळे जीवनातील बऱ्याच महत्त्वाच्या क्षेत्रांना प्रचंड फायदा होतो. योग्य करिअरची निवड करायची असो,
व्यवसायासाठी एखादी मोठी रणनीती आखायची असो किंवा आपले वैयक्तिक नातेसंबंध अधिक दृढ करायचे असोत, या प्रत्येक ठिकाणी जर आपण योग्य उद्देशापासून सुरुवात केली तर मिळणारे यश हे नक्कीच अधिक टिकाऊ आणि समाधान देणारं असतं. हे उदाहरण तर अगदी डोळ्यांत अंजन घालणारं आहे. उद्देश असणे आणि नसणे यात प्रत्यक्षात काय फरक पडतो ते पहा. एका बाजूला उद्देशासह काम करणारी मानसिकता आहे, जिथे कामात आपोआप प्रचंड ऊर्जा येते आणि स्पष्टतेमुळे वेगाने प्रगती होते, तर दुसऱ्या बाजूला उद्देशाशिवाय केले जाणारे काम आहे, जे केवळ एक दिशाहीन, कंटाळवाणा आणि अत्यंत थकवाणारा प्रवास बनून राहतं. निष्कर्ष: उद्देश हीच खरी ताकद. आता आपण या सखोल चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे: जीवनात आणि कामात नेहमी का पासून सुरुवात करा, कारण उद्देश हीच खरी ताकद आहे. हा फक्त एक सुविचार नाहीये, तर आयुष्याकडे बघण्याचा एक अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जा देणारा दृष्टिकोन आहे. जेव्हा आपला उद्देश एकदम क्लिअर असतो, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही अगदी सहज शक्य होतात. त्यामुळे दैनंदिन जीवनात जाताना या 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि कृती करण्यायोग्य पायऱ्या नेहमी लक्षात ठेवा. सर्वात आधी आपला स्वतःचा उद्देश अत्यंत स्पष्ट करा. त्यानंतर त्या उद्देशावर स्वतःचा अगदी मनापासून आणि प्रामाणिक विश्वास ठेवा. आणि शेवटी त्या विश्वासाच्या माध्यमातून आपल्या सभोवतालच्या इतरांनाही प्रेरित करा. हे साधं सोपं सूत्र नक्कीच एका अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जाईल. या अत्यंत महत्त्वाच्या कल्पनेच्या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार. जाता जाता फक्त एक विचार नक्की करा. उद्या सकाळी उठल्यावर आपला तो का कोणता असेल जो आपल्याला वेगाने पुढे जाण्याची प्रेरणा देईल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.